हा, हे आर्चिओसाइट्स आहेत. हे आर्चिओसाइट्स इज नथिंग बट द ऍग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स. या आर्चिओसाइट पासून पुढे एक नेक लाईक स्ट्रक्चर तयार होतं ज्याला मायक्रोफाइल म्हणतात. दिस मायक्रोफाइल इज द एंड वेअर द स्पॉन्ज गेट अटॅच टू द सबस्ट्रॅटम. सो या सगळ्या कंडिशनला जेम्युले फॉर्मेशन असं म्हणतात. सो एक्झाम्पल येतं स्पॉन्जिलिया म्हणजे थोडक्यात स्पॉन्ज. सो हे एक प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. दुसरं ते आहे ना ते बडिंग आहे. ओके, बाय द वे हे कळलं का तुम्हाला? अंडरस्टूड ना? बडिंग बडिंग कळलंय ना सगळ्यांना? बडिंग सगळ्यांना कळलंय का? मी परत रिपीट करायचंय? ओके. नाउ नेक्स्ट पार्ट इज बडिंग. नाउ व्हॉट इज एक्चुअली बडिंग हे पण तुम्ही 9-10 मध्ये शिकला असेल बघा. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे हायड्रा आहे. आणि इव्हन दो ईस्ट मध्ये पण होतं. सो हायड्रामध्ये ना बर्ड तयार होतात आणि हा बर्ड ग्रो होतो. ओके, a small outgrowth is there. The whatever the material present in the parent cell enter into bud, or you can say in the bud. Now when there is a fully mature, they detach from the uh, parent cell and डिटॅच झालेला पार्ट नवीन ऑर्गॅनिझम तयार करतो किंवा नवीन हायड्रा तयार होतो. सो इट इज अ सिंपल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन नॉर्मली ऑकर इन फेवरेबल कंडिशन. See, when there is a favorable condition, this type of reproduction takes place. It is seen in varieties of animal like cylindrids, okay, hydra and corals, and in some colonial accidents. Now, in hydra, a small outgrowth is produced towards the basal end of the body. See, this is the structure of hydra. ये हा हायड्रा आहे. हा हायड्रा एक बर्ड आहे बघा. हा बर्ड ग्रो होतो. नाव द डेव्हलपिंग बर्ड सॉरी फुल्ली मॅच्युअर्ड बर्ड. नाव बर्ड आता पूर्ण मॅच्युअर्ड होणार. पॅरेंट सेल मध्ये असलेलं जे काय मटेरियल ते डॉटर सेल मध्ये जाणार. वेन द हायड्रा इज फुल्ली or when the bird is fully matured, it detach from the parent cell. Parent cell पासून वेगळा होतो, डिटॅच होतो आणि हायड्रा गेट सेपरेट. That is called, we called as young hydra. Young hydra gets separate and grow individually. So it is a simple method of asexual reproduction normally occur in favorable condition. It is seen in the variety of animal like cylindrids and in some colonial accidents. In hydra, the small outgrowth is produced towards the basal end of the body. Now it develop as a bud which grow and form tentacles and develop into a new individuals. हळूहळू बर्ड तयार होतो. मग बर्डला टेंटॅकल्स यायला लागतात बघा. ह्या वरच्या सगळ्या पार्टला टेंटॅकल्स म्हणतात. टेंटॅकल यायला लागतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज बडिंग. द यंग हायड्रा गेट डिटॅच फ्रॉम द पॅरेंट and become an independent new organism. Independent new organism तयार होतो. So this is about asexual reproduction in hydra. Okay, त्याचा टाइप आहे बडिंग. सो असेक्शुअल बडिंग इन हायड्रा, दॅट इज अ टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो आपण दोन बघितले, एक म्हणजे जेम्युलर फॉर्मेशन बघितलं आणि दुसरा म्हणजे बडिंग बघितला. जेम्युलर फॉर्मेशन विचारू शकतात, बडिंग बऱ्याच वेळेला आलेलं आहे किंवा 9वी पासून तुम्ही शिकताय, 9th स्टँडर्ड पासून, त्यामुळे त्याच्यावर फार काही असं क्वेश्चन विचारत नाहीत किंवा त्यांचे चान्सेस कमी आहेत ना. पुढचं आहे ना ते रिजनरेशन आहे. आता ऍक्च्युली ना रिजनरेशन म्हणजे रिअपिअरन्स. Okay, so in this process the organism can fundamentally repair or regrow or restore its loss of damaged part. आता ऍक्च्युली the बेस्ट एक्झाम्पल आहे ना प्लॅनेरिया आहे. न प्लॅनेरिया मध्ये काय होतं, माझ्या हाताकडे बघा, समजा हा प्लॅनेरिया आहे, हा प्लॅनेरिया आहे बरोबर ना. हे बोट फक्त हा प्लॅनेरियाचा एंटीरियर एंड आहे, हा प्लॅनेरियाचा पोस्टियर एंड आहे. ऍक्च्युली काय होतं, ज्या वेळेला यांच्यामध्ये रिजनरेशन होतं तेव्हा प्लॅनेरिया काय करतो माहितीये का, प्लॅनेरिया आपला अँटीरियर पार्ट म्हणजे हा पार्ट
अँटिरियर पार्ट अँटिरियर साईडला स्ट्रेच करतो, पोस्टीरियर पार्ट पोस्टीरियर साईडला स्ट्रेच करतो. दोन्ही अपोजिट साईडला स्ट्रेचिंग झाल्यामुळे मध्ये मिडल पार्टला ना प्लॅनरीच्या मधल्या पार्टला ना कॉन्स्ट्रिक्शन तयार होतो, खड्डा तयार होतो. कारण एक पार्ट इकडनं ओढला जातो, एक पार्ट इकडनं ओढला जातो. सो खड्डा तयार होतो आणि हा खड्डा वाढत वाढत जातो. स्ट्रेचिंग जास्त स्ट्रेचिंग झाल्यामुळे हे पार्ट सेपरेट होतात. सो अँटिरियर पार्ट सेपरेट होतो आणि पोस्टीरियर पार्ट सेपरेट होतो. आता सेपरेट झालेला पोस्टीरियर पार्ट अँटिरियर पार्ट तयार करतो आणि सेपरेट झालेला अँटिरियर पार्ट पोस्टीरियर पार्ट तयार करतो. परत सांगतो, हा एंटायर प्लॅनरी आहे. प्लॅनरीचा एक एंड अँटिरियर एंड आहे, आपण याला म्हणूया, आणि दुसरा एंड आहे पोस्टीरियर एंड आहे. प्लॅनरी काय करतो, एंटिरियर एंड अँटिरियर साईडला स्ट्रेच करतो, पोस्टीरियर एंड पोस्टीरियर साईडला स्ट्रेच करतो. दोन्हीचं स्ट्रेचिंग अँटिरियर आणि पोस्टीरियर साईडला म्हणजे अपोजिट साईडला स्ट्रेचिंग झाल्यामुळे मध्ये ना मिडिल बॉडीच्या मिडिलला प्लॅनरीच्या बॉडीच्या मिडिलला कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं. दोन्ही कॉन्स्ट्रिक्शन तयार झाल्यामुळे आणि खेचले गेल्यामुळे ते वेगळे होतात. सो आता प्लॅनरीचे दोन भाग झाले, एक अँटिरियर पार्ट झाला, एक पोस्टीरियर पार्ट झाला. जो अँटिरियर पार्ट असतो ना, जो अँटिरियर पार्ट असतो तो पोस्टीरियर पार्ट तयार करतो आणि जो पोस्टीरियर पार्ट आहे तो अँटिरियर पार्ट तयार करतो. ह्या प्रोसेसला रिजनरेशन असं म्हणतात. पालीमध्ये होतं ना, दॅट इज कॉल्ड एज ऑटोलायसिस. बरोबर, तो पण एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पाल स्वतःचा बचाव करण्यासाठी फक्त शेपटी तोडून घेते आणि ती परत शेपटी तयार होते. शेपटीपासून अख्खी पाल तयार होत नाही, तर तुटलेला जो पार्ट आहे तो जनरेट होतो. So regeneration is the process. The organism can fundamentally repair or regrow, which is important. Repair or regrow or restored its lost or damaged part. डॅमेज झालेला किंवा लॉस झालेला पार्ट ते रिग्रो करतात किंवा रिस्टोर करतात किंवा रिपेअर करतात. Though it involves asexual process, it differ distantly from reproduction. थोडस हा असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन पेक्षा थोडस वेगळं आहे. त्याच्याकडे एक्झाम्पल इज डॅमेज्ड हायड्रा. इव्हन तो हायड्रामध्ये पण हे ह्या प्रकारचं रिजनरेशन दिसतं, ज्या हायड्राने लॉस्ट पार्ट हायड्रा परत रिजनरेट करतो. Similarly, planaria is also wounded. It itself become active and regenerate lost part or organ back to its original state. Planaria, Hydra हे त्याचे examples आहेत. Now they can also reproduce asexually by fragmentation. यात फ्रॅगमेंटेशन पण होतं. बघा इकडे त्यांनी दाखवलंय, हे प्लॅनेरिया दाखवलाय. या प्लॅनेरियाचा मधला भाग आहे, हा प्लॅनेरियाचा अँटिरियर पार्ट आहे, हा पोस्टीरियर पार्ट आहे. अँटिरियर पार्टला स्ट्रेच होतो, पोस्टीरियर पार्टला स्ट्रेच होतो. हे दोन पार्ट वेगळे झाले. तर हा झाला अँटिरियर पार्ट, हा झाला पोस्टीरियर पार्ट. अँटिरियर पार्ट पुढे ग्रो होतो आणि एक प्लॅनेरिया तयार होतो. बरोबर आहे, पोस्टीरियर पार्ट पुढे ग्रो होतो आणि दुसरा प्लॅनेरिया तयार होतो. सो इथे त्यांनी असं दाखवलंय बघा, क्लिअर. हे त्यांनी यू दाखवलाय जो कट झाला, इकडे कट झालेला यू पार्ट पुढे कंटिन्यू होतो. इकडे वरचे दोन जे फक्त बार आहेत ते बार पुढे कंटिन्यू होऊन परत यू बार तयार होतो. सो हे जाऊ दे, एवढंच लक्षात ठेवा, अख्खा प्लॅनेरिया मधनं कट झाला की अँटिरियर पोस्टीरियर पार्ट तयार होतो. कट का होतो तर ऍक्च्युली आधी दिलं नाहीये त्यांनी, का कट होतो तो. तर कट करण्यामागचं कारण आहे की अँटिरियर पार्ट स्ट्रेच होतो अँटिरियर साईडला, पोस्टीरियर पार्टला स्ट्रेच केला जातो. ताणले जातात दोन्ही साईड, अपोजिट साईडला ताणल्यामुळे मध्ये ना गॅप तयार होते आणि ही गॅप वाढत जाऊन त्या प्लॅनेरिया तुटतात एकमेकांपासून. म्हणजे आता प्लॅनेरियाच्या बॉडीचा अँटिरियर पार्ट वेगळा झाला, पोस्टीरियर पार्ट वेगळा झाला. अँटिरियर पार्ट आहे तो पोस्टीरियर पार्ट तयार करतो आणि पोस्टीरियर पार्ट हा अँटिरियर पार्ट तयार करतो. म्हणजे एंटायर प्लॅनेरिया तयार होतो, म्हणजे एका प्लॅनेरियापासून दोन प्लॅनेरिया तयार होतात. सो दे कॅन ऑल्सो प्रोड्यूस असेक्शुअली बाय फ्रॅगमेंटेशन. Also it is seen in planarians that the anterior end exerts a pull on the posterior end, resulting in constriction in the middle part and splitting into two pieces. Each piece grow into a new planaria, that is two clones of the original have been formed. आता एकाच पासून तयार झाले त्यामुळे त्यांचं जेनेटिक मटेरियल सेम असणार म्हणून त्याला आपण आता क्लोन्स म्हणतो किंवा क्लोन म्हणणार. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ प्लॅनेरिया. सो आता पण जे आपण बघितलं हे सगळं असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं, त्याचे 3 एक्झाम्पल बघितले. पहिलं बघितलं आपण जेमिले फॉर्मेशन, जे महत्वाचं आहे फार. एक्झाम्पल त्याचं बघितलं स्पॉन्जिलिया म्हणजे थोडक्यात स्पॉन्ज. दुसरं जे आपण बघितलं ना दॅट इज बडिंग, जे हायड्रामध्ये येतं. आणि तिसरं आपण बघितलं रिजनरेशन, जे हायड्रामध्ये पण येतं आणि प्लॅनेरियामध्ये पण येतं. सो आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस बघितला. आता आपण बघणार सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स. नाउ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एनिमल्स, इट इज अ प्रोसेस इन विच इन्व्हॉल्व्स
the production of offspring by the formation and fusion of gametes. In short, asexual reproduction is a type of reproduction in which the new individual is developed or formed by the fusion of haploid male gamete with the haploid female gamete. Haploid male gamete and haploid female gameteचं फ्युजन झालं की तयार होणारा इंडिव्हिज्युअलच्या प्रोसेसला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात. सो ऑफस्प्रिंग जे तयार होतो ते बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. नाउ इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲम्फिमिक्सिस. या प्रोसेसला ना ॲम्फिमिक्सिस म्हणतात. Why it is called amphimixis, you know, because there is a mixing of genetic material. So chromosomeचं मिक्सिंग होतं. ओके, क्रोमोझोमचं मिक्सिंग झाल्यामुळे न्यू जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार होतं, म्हणून त्याला म्हणतात ॲम्फिमिक्सिस. The sexual reproducing animals show two main phase in their lifetime. दोन मेन फेज असतात. The earlier, which is called as juvenile phase, mainly represent physical growth phase starting from birth. जन्माला आल्यापासून एका विशिष्ट स्टेज पर्यंतची फेज आहे त्याला आपण ज्युव्हिनाइल फेज असं म्हणतो. ओके, ज्याच्यामध्ये शरीराची वाढ होते. द ॲनिमल कॅनॉट बी रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. म्हणजे जोपर्यंत, कारण इथपर्यंत सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होत नाही. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप न झाल्यामुळे ही फेज आहे, ही रिप्रोड्युसिंग फेज नाहीये. का नाहीये? कारण ह्या फेज पर्यंत दे डोंट हॅव कॅपॅसिटी टू रिप्रोड्यूस. इन शॉर्ट, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होत नाहीत. The latter reproductive maturity phase is attained usually after physical growth is almost over. Physical growth झाली, संपली की reproductive phase चालू होते, ज्याला आपण secondary sexual characters म्हणतो, जे मेल आणि फिमेल मध्ये तयार होतात. Secondary sexual character in female is breast development, onset of menstrual cycle. Male मध्ये formation of sperm or spermatogenesis, then formation of semen. These are the stages of सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप व्हायचे. सो हे सगळं हॉर्मोन्स मुळे होतं. मेल मध्ये तयार होणाऱ्या हॉर्मोनला म्हणतात मेल सेक्स हॉर्मोन, दॅट इज कॉल्ड टेस्टोस्टेरॉन. आणि फिमेल मध्ये तयार होणाऱ्या हॉर्मोन्सला म्हणतात इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, ज्याच्यामुळे सायकल कंटिन्यू होते, ते चालू होते, सॉरी. सो इट इन्व्हॉल्व्स ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ द सेक्स ऑर्गन. द ॲनिमल कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. Both this period phase are of variable duration in different animals. प्रत्येक एनिमल्स मध्ये ना ड्युरेशन याचं वेगवेगळं आहे. ओके, आफ्टर अटेनिंग द सेक्शुअल मॅच्युरिटी द एनिमल एक्झिबिट व्हेरियस इव्हेंट्स, नेमली प्री फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे गॅमेटोजेनेसिस अँड गॅमेट ट्रान्सफर. देन फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. पोस्ट फर्टिलायझेशन, दॅट इज फॉर्मेशन ऑफ झायगोट अँड एम्ब्रिओजेनेसिस. तीन स्टेज मध्ये डिवाइड होतं. प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशनच्या अगोदरची स्टेज, ज्या वेळेला मेल आणि फिमेल मध्ये गॅमिट्स फॉर्म होतात, दॅट इज मेल मध्ये स्पर्म आणि फिमेल मध्ये एग. त्याच्यानंतर त्याचं एग आणि स्पर्मचं फ्युजन होतं, दॅट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन, दॅट इज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट. फ्युजन झाल्यानंतर, फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलाइज झालं की ते झायगोट तयार होतात, मग एम्ब्रिओ तयार होतो, बरोबर ना, म्हणजे एम्ब्रिओजेनेसिस होतं आणि पुढे कंटिन्यू होतं. सो दॅट इज post fertilization events. The sexually reproducing animals show various breeding patterns. वेगवेगळे sexually reproducing animals मध्ये breeding patterns आहेत. Some like goat, sheep and donkey are seasonal breeders, while human and apes are continuous breeders. आता जे सगळे जरी हे वर्टिब्रेट्स जरी असले ना, तरी सगळ्या वर्टिब्रेट्स मध्ये किंवा इव्हन दो मॅमल्स मध्ये आपण म्हणूया, जरी असले तरी काही येत नाही सीझनल ब्रीडर्स आहेत. म्हणजे इव्हन दो डॉग वगैरे जे आहेत हे सीझनल ब्रीडर्स आहेत, म्हणजे वर्षातनं एकदाच त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होतं. आणि ह्युमन बिंग आहेत, ह्युमन आणि माकडं यांच्यामध्ये कंटिन्युअस ब्रीडिंग होतं. ह्युमन मध्ये की आपल्यामध्ये कंटिन्युअस ब्रीडिंग होतं, म्हणजे वर्षभर आपलं ब्रीडिंग होऊ शकतं. पण जे अदर ॲनिमल्स आहेत त्याचं कारण असं आहे की दोन कारण आहेत. पहिलं कारण, दोन नाही एकच कारण आहे, ते असं आहे की जे लोअर ॲनिमल्स आहेत ना, बघा नॉर्मली फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे तयार होतं त्याच्यामध्ये जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन मुळे ना मेन्स्ट्रुअल सायकल तयार होतं. मेन्स्ट्रुअल सायकल अशी फेज आहे की ज्या फेज पासून सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर तयार झाल्याचं इंडिकेशन आहे. ते इकडे काय होणार माहितीये का, प्रत्येक ओव्हरी मधनं एक तयार होत असतं, प्रत्येक ओव्हरी मधनं एक तयार होत असतं. आणि हे फिमेल मध्ये ना प्रत्येक महिन्याला होतं. म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन बिंग. म्हणजे फिमेल मध्ये किंवा ह्युमन मध्ये, मॅमल्स ह्युमन मध्ये, टॉकिंग अबाउट ओनली ह्युमन मध्ये
जे येतं त्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. ते प्रत्येक महिन्याला येतं. इट्स अ 28 डेज सायकल विच इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल सायकल. इट टेक्स प्लेस ईच अँड एव्हरी मंथ. तर हे जे बाकीचे अॅनिमल्स आहेत ना, बघा ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काय होणार, तर मेन्स्ट्रुअल सायकल येताना मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसाचं असतं आणि आता प्रत्येक 14व्या दिवशी म्हणजे 14 डे ऑफ सायकल पुढे आपल्याला शिकायचंय. 14 डे ऑफ सायकल प्रत्येक ओव्हरी मधनं एक एक एग रिलीज होतो. प्रत्येक ओव्हरी मधनं एक एग रिलीज होतो. हा एग रिलीज जो होतो तो फेलोपियन ट्यूब मध्ये येतो किंवा ज्याला ओव्हिडक्ट म्हणतात. फक्त आता ऐका, नंतर पुढे क्लिअर होईल. आणि याच वेळेला जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला, कॉप्युलेशन झालं, कॉयटस झालं, म्हणजे याचा अर्थ काय, द सीमेन इज डिस्चार्ज इनटू वजायना. मेल मेल आणि फिमेल एकत्र येणं ह्याला कॉप्युलेशन म्हणतात किंवा ह्याला सेक्शुअल इंटरकोर्स म्हणतात किंवा ह्याला कॉयटस असं म्हणतात. तर मेल आणि फिमेल एकत्र आले की ऑब्व्हियसली सीमेन डिस्चार्ज केला जातो, सेक्शुअल इंटरकोर्स केला जातो, कॉप्युलेशन केलं जातं. सो सीमेन इज गेट डिस्चार्ज. सीमेन मध्ये स्पर्म असतात, ते फेलोपियन ट्यूब मध्ये जातात आणि एग बरोबर फर्टिलाइज होतात. सो हे वर्षातनं म्हणजे प्रत्येक महिन्याला होऊ शकतं, कारण प्रत्येक महिन्याला एक तयार होतो. म्हणून आपल्या फिमेल मध्ये होणाऱ्या सायकलला ह्युमन मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात. तर सीझनल पिरियड का, तर हे जे काही अॅनिमल्स आहेत, शीप, गोट, डॉंकी, ह्यांच्यामध्ये ना वर्षातनं एकदाच सायकल येतं आणि त्या सायकलला युस्ट्रस सायकल असं म्हणतात. युस्ट्रस सायकल. आणि आपल्यामध्ये येतो त्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. मेन्स्ट्रुअल सायकल टेक्स प्लेस वन्स इन अ मंथ. ओके, म्हणजे 12ही महिने आपल्यामध्ये हे सायकल येतं. पण लोअर जे काही अॅनिमल्स आहेत, गोट, शीप आणि डंकी, यांच्यातनं वर्षातनं एकदाच येतं फक्त. आणि वर्षातनं एकदाच येतं म्हणून ते सीझनल ब्रीडर्स आहेत. कारण ज्या वेळेला युस्ट्रस सायकल होईल त्याच वेळेला ओव्हरीमधनं एक तयार होतं. तर म्हणून त्यांच्यामध्ये येणाऱ्या सायकलला युस्ट्रस सायकल म्हणतात आणि आपल्यामध्ये असणाऱ्या सायकलला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात. युस्ट्रस सायकल वर्षातनं एकदाच येतं म्हणून या अॅनिमल मधला सीझनल ब्रीडर आहे. हे सीझनल ब्रीडर्स आहे, कारण एकदाच त्यांच्या सीझन मध्ये, प्रत्येकाचा एक ब्रीडिंग सीझन असतो प्रत्येक अॅनिमल्सचा. वी आर टॉकिंग अबाउट सीझनल ब्रीडर. प्रत्येक सीझन ब्रीडिंग सीझन असतो, त्याच सीझन मध्ये युस्ट्रस सायकल येतं आणि त्याच्याच मध्ये एक तयार होतं आणि त्याच फेज मध्ये देयर इज अ स्ट्रॉंग अर्ज बिटवीन मेल अँड फिमेल टू कॉप्युलेट. पण जर ह्युमनचं बघायला गेलात तर ह्युमन मध्ये दर महिन्याला सायकल आहे, त्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. म्हणून ह्युमन मध्ये कंटिन्युअस ब्रीडर आहेत आणि लहान खालचे जे अॅनिमल्स आहेत, गोट, शीप आणि डॉंकी, ह्याच्यामध्ये मात्र सीझनल ब्रीडर्स आहेत. सो दे कॅन ब्रीड थ्रू आउट द इयर. नाऊ आता आपण इकडनं बघणार आहोत ह्युमनची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पहिला हे पाठ डोळ्यासमोर आणा, काय काय आपल्याला शिकायचंय. बघा, हा थोडासा मोठा टॉपिक आहे, त्यामुळे रेग्युलर तुम्ही वाचत चालला तरच तुम्हाला त्याचं कंटिन्युएशन येईल. पहिला पार्ट बघायचा आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय काय बघणार. बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स बघणार आहात. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या नंतर टेस्टिसचं स्ट्रक्चर बघणार, दॅट इज कॉल्ड टीएस ऑफ टेस्टिस. टीएस ऑफ टेस्टिस मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होतं. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे टेस्टिस पासून स्पर्म तयार होणं, दॅट इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दुसरा टॉपिक टीएस ऑफ टेस्टिस, तिसरा टॉपिक स्पर्मॅटोजेनेसिस, चौथा टॉपिक तयार झालेल्या स्पर्मचं स्ट्रक्चर, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. हा झाला मेलचा पार्ट. परत मी रिपीट करतो, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, टीएस ऑफ टेस्टिस, स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म, हा झाला मेलचा पार्ट. आपण फिमेल कडे येऊया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, टीएस ऑफ ओव्हरी, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, टीएस ऑफ ओव्हरी, स्ट्रक्चर ऑफ एग. आणि ह्याच्यामध्ये अजून एक टॉपिक ऍड होतो, तो म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. सो हा झाला फिमेलचा पार्ट. सो आता मेलचा पार्ट आणि फिमेलच्या पार्टच्या एंडला तुम्हाला इकडे स्पर्म मिळाला, इकडे एग मिळाला, बरोबर आहे ना. स्पर्म आणि एग एकत्र आले, दॅट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. त्याच्या पुढचा टॉपिक आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झालं की तयार होणार झायगोट. या झायगोट मधली आता पुढची डेव्हलपमेंट ह्याला म्हणतात एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. यात काय काय येतं, झायगोट. झायगोट मध्ये डिव्हिजन होतं, ज्याला आपण क्लिवेज म्हणतो. क्लिवेजच्या नंतर आतले सेल्स आहेत ते ऍडजस्ट केले जातात, ज्याला आपण ब्लास्टुला म्हणतो. या ब्लास्टुला नंतर हे फेलोपियन ट्यूब मधनं युटेरस मध्ये येतात. युटेरस म्हणजे वूम्ब, ज्याला मराठीमध्ये गर्भाशयाची पिशवी असं म्हणतात. हा जो काय आतला पार्ट आहे, गर्भाशयाच्या पिशवीतला आतला पार्ट, याला एंडोमेट्रियम म्हणतात. याला तो येऊन ब्लास्टुला येऊन चिकटतो, ज्याला इम्प्लांटेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर चिकटलेल्या
ब्लास्टोसिस्ट मध्ये रिअरेंजमेंट होते सेल्सची आणि रिअरेंजमेंट होऊन 3 जर्मायनल लेअर तयार होतात. एक्टोडर्म, मिसोडर्म आणि एंडोडर्म. याला गॅस्ट्रुलेशन असं म्हणतात. म्हणजे 3 जर्मायनल लेअर्स तयार झाले आणि तुम्हाला माहिती आहे जर्मायनल लेअर्स पासून अख्खा ऑर्गॅनिझम तयार होतो. म्हणजे आपण बघितलं झायगोट, त्याच्यानंतर क्लिवेज, त्याच्यानंतर ब्लास्टुला, इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रेशन झाल्यानंतर 3 जर्मायनल लेअर झाले. आता बेबीची डेव्हलपमेंट व्हायला तयार झाली आत युटरस मध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज गॅस्टेशन किंवा ज्याला आपण प्रेग्नन्सी असं म्हणतो, जी 9 मंथ 9 डेजची असते. सो प्रेग्नन्सी आली 9 मंथ 9 डेज म्हणजे गॅस्टेशन पिरियड संपला की दॅट इज कॉल्ड डिलेव्हरी. त्याला आपण पार्ट्युलेशन असं म्हणतो. सो पार्ट्युलेशन आणि डिलेव्हरी पार्ट्युलेशन किंवा डिलेव्हरीच्या अगोदर आपण बघितलं गॅस्टेशन. गॅस्टेशन तयार होताना देर इज अ कनेक्शन बिटवीन द मदर अँड द फीटस विथ हेल्प ऑफ प्लासेंटा, दॅट इज कॉल्ड प्लासेंटल कॉर्ड. सो प्लासेंटा म्हणजे नक्की काय आपण बघणार आहोत किंवा अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे काय आपण पुढे नक्की बघणार आहोत. मग त्याच्यानंतर गॅस्टेशन झालं, गॅस्टेशन नंतर पार्ट्युलेशन झालं. पार्ट्युलेशन म्हणजे ऍक्च्युअल डिलेव्हरी आणि डिलेव्हरी झाल्यानंतर मग पुढचा जो पार्ट बघायचा आहे तो म्हणजे बर्थ कंट्रोल. कुठले कुठले बर्थ कंट्रोल आहेत, बर्थ कंट्रोल कसं करता येईल आणि मग सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज, जे 2 डिसीज आपल्याला बघायचे आहेत, सिफॅलिस आणि गोनोरिया. तर एवढा सगळा आपण पार्ट बघणार आहोत इन डिटेल मध्ये. परत सांगतो, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, टीएस ऑफ टेस्टीज, स्पर्मॅटोजेनेसिस, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, मेल पार्ट झाला. फिमेल पार्ट मध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्ट्रक्चर ऑफ एग, oogenesis म्हणजे ओव्हरी पासून एक कसं तयार होतं. जसं इकडे स्पर्मॅटोजेनेसिस आहे तसं इकडे oogenesis आहे. सो oogenesis, मग स्ट्रक्चर ऑफ एग, याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये एक टॉपिक येतो. सो हे 2 झाल्यानंतर आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधनं स्पर्म तयार झाला, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधनं एक तयार झालं, एकत्र आले, दॅट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. पुढचा टॉपिक फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन नंतर क्लिवेज, क्लिवेज नंतर ब्लास्टुलेशन, ब्लास्टुलेशन नंतर इम्प्लांटेशन, इम्प्लांटेशन मध्ये गॅस्ट्रुलेशन, ब्लास्टुलेशनच्या नंतर येतं प्लासेंटा म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड तयार होणार. त्याच्यानंतर येतं गॅस्टेशन म्हणजे प्रेग्नन्सी 9 मंथ 9 डेज. त्याच्यानंतर येतं पार्ट्युलेशन म्हणजे ऍक्च्युअल डिलेव्हरी कशी होते. त्याच्यानंतर आपण बघणार ते म्हणजे बर्थ कंट्रोल आणि शेवटचे ते वेगवेगळे डिसीजेस, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. सो एवढे सगळे टॉपिक आपल्याला या ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये बघायचे. यातला पहिला जो पार्ट आहे ना तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण बघणार आहोत. सी बेसिकली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ, हे कळलं का मी तुम्हाला काय सांगितलं ते? डोळ्यासमोर तुमच्या पिक्चर क्लिअर झालं? काय काय आपल्याला शिकायचंय क्लिअर झालं का? काय काय आपल्याला शिकायचं हे क्लिअर झालं का तुमच्या डोळ्यासमोर? ओके. आता जे मी स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis सांगितलंय ना ते पुस्तकामध्ये बुक मध्ये ना त्यांनी एकत्र करून गॅमेटोजेनेसिसच्या अंडर दिलेलं आहे. गॅमेटोजेनेसिस इज द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. गॅमेटोजेनेसिस मध्ये 2 प्रकार येतात, स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis. तर पुस्तकात त्याने गॅमेटोजेनेसिसचा वेगळा टॉपिक दिलाय, ज्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis वेगळं एक्सप्लेन केलंय. आपण त्याला काय केलं आपल्या सोयीसाठी सोपं पडावं म्हणून गॅमेटोजेनेसिसला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये घेतला, स्पर्मॅटोजेनेसिसला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये घेतला आणि oogenesisला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये घेतला. पुस्तकामध्ये त्यांनी दोघांना एकत्र करून गॅमेटोजेनेसिसच्या हेडिंग खाली ते शिकवलेलं आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगेन. So male reproductive system consists of first primary male organ that is called testes, then accessory duct and glands with form internal and external genitalia. बघा 3 पार्ट मध्ये डिवाइड होतं. कोणते कोणते? तर प्रायमरी मेल ऑर्गन ज्याला आपण टेस्टिस म्हणतो, देन accessory duct ज्याच्यामध्ये युरेथ्रा, स्पर्म डक्ट, वासा इफ्रेन्शिया वगैरे येतात, पुढे बघूया आपण. आणि ग्लँड्स, 3 ग्लँड्स आहेत, समायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड. आणि एक्सटर्नल आणि इंटरनल जेनेटेलिया ज्याला आपण पेनिस म्हणतो. सो दिस इज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके. पुस्तकामध्ये ना मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशी दिलेली आहे. ही आपल्याला माहित पडण्यासाठी मी डायग्राम काढलेला आहे आणि या डायग्रामला लेबल केलंय, पुस्तकात लेबल केलेलं नाहीये.
बघा मी तुम्हाला लेबलिंग केलेले इथं पार्ट सांगतो. मेल इम्युनिटी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टेस्टीज, दिसत आहेत त्या दोन टेस्टीज आहेत. टेस्टीजच्या नंतर ना हा जो कॉइल पार्ट दिसतोय तुम्हाला, that coiled part is called as epididymis. Okay, this coiled part is called as epididymis. या डायग्राम कडे बघा, इकडे बघू नका एवढ्यात. So this is testis, this is epididymis. epididymis चा पुढे पार्ट कंटिन्यू होतो. कोणाला काय डाऊट आहे? ओके, सो दिस इज टेस्टिस. टेस्टिसचा बाहेरचा जो पार्ट आहे, टेस्टिसच्या वर एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतो. बघा इथे तुम्हाला दिसते, ही टेस्टिस आहे. टेस्टिसच्या वर ही कॅप लाईक स्ट्रक्चर आहे. नाउ कॅप लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज एपिडायडॅमिस. एपिडायडॅमिसच्या एंड कडनं डक्ट तयार होते. ही डक्ट तयार झाली आहे. या डक्टला म्हणतात वास डिफरन्स, किंवा त्याला दुसरं नाव आहे स्पर्म डक्ट. वास डिफरन्स किंवा स्पर्म डक्ट, ही सगळी आहे ती वास डिफरन्स आहे किंवा स्पर्म डक्ट आहे. सो ही स्पर्म डक्ट इथे येते आणि इकडे आली ना की या छोटीशी डक्ट तयार होते. त्या डक्टला म्हणतात इजॅक्युलेटरी डक्ट. काय म्हणतात? इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट ओपन होते. इजॅक्युलेटरी डक्ट ओपन होते युरेथ्रामध्ये. हा सगळा युरेथ्राचा पार्ट आहे. दिस एंटायर पार्ट इज कॉल्ड एज युरेथ्रा. ओके, पण ही जॉईंट व्हायच्या अगोदर एक ग्लँड असते, त्याला म्हणतात समायनल वेसिकल. या समायनल वेसिकल बरोबर हा जो काय पहिला पार्ट आहे, दिस इज कॉल्ड समायनल वेसिकल, जिथे सिमेन तयार होतं. या समायनल वेसिकलला जॉईंट होते ही डक्ट, समायनल वेसिकलची डक्ट, आणि ही छोटीशी असलेली इजॅक्युलेटरी डक्ट जी स्पर्म डक्ट कडनं येते किंवा वास डिफरन्स कडनं, ही एकत्र येऊन सगळी युरेथ्रामध्ये ओपन होते. तो हा झाला अख्खा युरेथ्रा. इथपासून इथपर्यंत युरेथ्रा आहे. पण अख्ख्या युरेथ्रामध्ये अर्धा जो पार्ट आहे तो हा पेनिसचा आहे. इथपासून इथपर्यंत पेनिसचा पार्ट आहे, बरोबर ना? हा सगळा पेनिसचा पार्ट आहे. म्हणजे युरेथ्रा रन होते थ्रू पेनिस. हा जे काय ओपनिंग आहे त्या ओपनिंगला प्रेप्युसे असं म्हणतात. ते आपण पुढे बघूया, बरोबर. सो बघा, दिस इज टेस्टिस, एपिडायडॅमिस, स्पर्म डक्ट किंवा त्याला वास डिफरन्स म्हणतात. इथपर्यंत वास डिफरन्स आहे. त्याच्यानंतर येतं इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट, समायनल वेसिकल एकत्र येऊन ओपन होते युरेथ्रा. सो दिस इज डक्ट, एंटायर युरेथ्रा. हा सगळा अख्खाच्या अख्खा युरेथ्रा आहे. याच्यानंतर ह्या दोन डक्ट आहेत, त्याला म्हणतात समायनल वेसिकल. ही जी काय डक्ट आहे 2 नंबरची डक्ट, त्या 2 नंबरच्या डक्टला, सॉरी 2 नंबर नाही, 9 नंबरची डक्ट, ती 9 नंबरच्या डक्टला म्हणतात प्रोस्टेट ग्लँड. ही जी काय त्याला प्रोस्टेट ग्लँड म्हणतात. प्रोस्टेट ग्लँडच्या खाली दोन जे दिसत आहेत छोटे छोटे, ज्याला त्याने 3 नंबर नाव दिलंय, दॅट इज कॉल्ड एज काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँडला दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. ही आहे काउपर्स ग्लँड, कळते. त्याच्यानंतर हे जे काय दिसतंय 7 नंबरचं, दॅट इज कॉल्ड एज युरिनरी ब्लॅडर. आणि युरिनरी ब्लॅडर कडनं हे वर जे आलेलं आहे दॅट इज कॉल्ड एज युरेटर. हे युरेटर पुढे किडनी तयार होतं. किडनी मधनं तयार होणारे युरेटर आहे. त्याच्यावर एक्सक्री सिस्टीम आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये एक्सक्री सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकत्र युरेथ्रा मधनं बाहेर येतो. आपण एक्सक्रीशन मागच्या वेळी शिकलो, तर मी तुम्हाला सांगितलं असेल. बघा, युरेथ्रा इज अ कॉमन पॅसेज फॉर कॅरिंग युरिन एज वेल एज सीमेन. सो दिस इज द कॉमन पॅसेज. इकडे तयार झालेलं युरिन पण इकडनंच बाहेर पडतं आणि सीमेन पण याच पोर्शन मधनं बाहेर पडतं. ओके, सो हा जो काय पार्ट दिसतोय हा युरिनरी ब्लॅडरचा आहे. युरिनरी ब्लॅडर कडनं बाहेर आलेले व्हाईट रंगाचे दॅट इज कॉल्ड एज युरेटर, जे किडनी कडनं येऊन युरिनरी ब्लॅडर मध्ये ओपन होतो. आता आपण इकडे येऊया. बघा, ही टेस्टीज आहे. टेस्टिसच्या बाजूला कॉइल स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड एज एपिडायडॅमिस. एपिडायडॅमिसचा खालचा जो टर्मिनल पार्ट आहे, हा टर्मिनल पार्ट पासून बाहेर येतं. सी इकडनं होत नाही, हा अँटीरियर पार्ट आहे एपिडायडॅमिसचा. हा मिडिल पार्ट आहे, पोस्टियर पार्ट आहे. पोस्टियर पार्ट कडून डक्ट क्रिएट होते, तयार होते, जनरेट होते आणि कंटिन्यू होते, ज्याला म्हणतात आपण, ज्याला म्हणतो वास डिफरन्स. वास डिफरन्स इथपर्यंत आला आणि हे तुमचं समायनल वेसिकल. इकडे समायनल वेसिकल लेबल केलंय बघा. समायनल वेसिकलची डक्ट आणि वास डिफरन्सची डक्ट एकत्र आले की ती इजॅक्युलेटरी डक्ट तयार होते. ह्यात दाखवलं नाहीये त्यांनी. आणि इजॅक्युलेटरी डक्ट ही इकडे ओपन होऊन हा सगळा पार्ट युरेथ्राचा होतो. हा जो काय मधला पार्ट आहे, ग्लँड आहे, दॅट इज कॉल्ड प्रोस्टेट. तो 3 ग्लँड आहेत. असेसरी ग्लँड जे सांगितले ते 3 आहेत. एक समायनल वेसिकल, दुसरा प्रोस्टेट ग्लँड आणि तिसरं काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँडचं दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. सो प्रायमरी सेक्स ऑर्गन येतो टेस्टिस.
त्यानंतर ऍसेसरी डक्ट येतात कोणते माहितीये का? ते म्हणजे वास डिफरन्स, एपिडायडॅमिस, हे डक्ट सगळे. आणि ग्लँड्स येतात, प्रोस्टेट ग्लँड, काउपर्स ग्लँड आणि समायनल वेसिकल. तर सगळी मिळून तयार होते, त्याला म्हणतात मेल रिप्रोड्यूस सिस्टीम. यात एक पार्ट दाखवला नाहीये, काय त्यांनी डायग्राम दिली पुस्तकात पागलसारखी, मला माहित नाही, अर्धवट दिली आहे. ह्याच्या बाहेर टेस्टिसच्या सॅक मध्ये असतात, इकडे सॅक असते. द नेम ऑफ द सॅक इन विच द टेस्टिस एन्क्लोज्ड, दॅट सॅक इज कॉल्ड एज स्क्रूटम. त्याला स्क्रूटम असं म्हणतात. सो टेस्टिस प्रेझेंट और लाय आउटसाइड द ॲब्डॉमिन इन अ बॅग और सॅक लाईक स्ट्रक्चर. दॅट बॅग और सॅक लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज स्क्रूटम. याला स्क्रूटम असं म्हणतात. जी इथे दाखवली नाहीये, तर ती अशी असते, इकडनं बाहेर आलेली असते बॅग, आणि या बॅग मध्ये असं टेस्टीज असते. सो टेस्टीज ओपन नसते, तर टेस्टीज एका बॅग किंवा सॅक लाईक स्ट्रक्चर मध्ये असतं. त्या पार्टला स्क्रूटम असं म्हणतात. सो इकडे स्क्रूटमचा एक पार्ट असतो, स्क्रूटम, मग टेस्टीज, मग एपिडायडमिस, मग स्पर्म डक्ट किंवा ज्याला वास डिफरन्स म्हणतात, त्याच्यानंतर समायनल वेसिकल डक्ट, मग एकत्र येऊन तयार होते ती इजॅक्युलेटरी डक्ट. त्याच्यानंतर कंटिन्यू होतो ती युरेथ्रा. युरेथ्राच्या आतच एन्क्लोज झाला अर्ध्या भागाला, त्याला पेनिस, आणि ग्लँड्स आहेत त्याला समायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर्स ग्लँड. सो आता हे प्रत्येक स्ट्रक्चर आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. हे एवढं तुम्हाला मुळात कळलं का? क्लिअर झालं का? इज इट क्लिअर? डायग्राम मध्ये पार्ट क्लिअर झालेत का? ओके. सो आपण आता पहिला पार्ट बघूया, दॅट इज टेस्टीज. नाउ first part is testes. बघा, now testes are the pair of essential primary male sex organ. It is mesodermal in origin and present are formed in the lower abdominal cavity. Abdominच्या खालच्या cavity मध्ये testes असतात. They are located in a pouch called as scrotum. So testes are situated outside the abdomen in a bag or sac-like structure called as scrotum. During early fetal life, the testes develop in abdominal cavity, and later they are descended into the scrotal sac through a passage called as inguinal canal. याचा अर्थ काय? बेसिक नॉर्मली टेस्टीज जे आहेत ना, सगळ्या मॅमल्स मध्ये टेस्टीज आर सिच्युएटेड आउटसाइड द ॲब्डॉमिन इन अ बॅग और सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज स्क्रूटम. एक्सेप्शनल केस इज एलिफंट. हत्ती जो आहे एलिफंट, ह्या एलिफंट किंवा हत्तीमध्ये स्क्रूटल सॅक आय मीन टेस्टीज बॉडीच्या आत असतात, म्हणजे ॲब्डॉमिन मध्ये असतात. पण एलिफंट सोडून बाकीचे जे सगळे मॅमल्स आहेत, आपण आता फोकस करूया ह्युमन. ह्युमन मध्ये टेस्टीज ॲब्डॉमिनच्या खाली, ओके, एका बॅग आणि सॅक मध्ये असतात, म्हणजे ॲब्डॉमिन मध्ये नसतात, शरीराच्या आत नसतात, ओके, बाहेर असतात एका बॅग मध्ये किंवा सॅक मध्ये. त्याला स्क्रूटल सॅक असं म्हणतात. आता लक्षात घ्या, गंमत अशी आहे की ज्या वेळेला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते, म्हणजे झायगोट पासून एम्ब्रियो जेव्हा तयार होतो, एम्ब्रियो पासून फिटल डेव्हलपमेंट होते, ज्याला फिटल डेव्हलपमेंट म्हणतात. झायगोट म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट. झायगोट मध्ये डिव्हिजन झाली की त्याला क्लिवेज म्हणतात. क्लिवेज झाली की त्याला आपण एम्ब्रियो म्हणतो, गॅस्ट्रुएशन वगैरे. 3 जर्मायनल लेअर पर्यंत तयार होण्यापर्यंत आपण त्याला एम्ब्रियो म्हणतो. मग हे जर्मायनल लेयर्स पासून ऑर्गन्स तयार व्हायला सुरुवात होते. ऑब्विसली ऑर्गन्स सुरुवातीला रुडिमेंटरीज असणार, छोटे छोटे असणार. ज्यावेळेला ऑर्गन्स डेव्हलप होतात ना, तेव्हा त्याला फिटस म्हणतात. परत सांगतो, ऑर्गन डेव्हलप होतात तेव्हा त्याला फिटस म्हणतात. ऑर्गन नसतील तर त्याला एम्ब्रियो म्हणतात. एम्ब्रियो पासून छोटे हात, छोटे पाय, छोटे डोळे, बर्ड टाईप तयार होतात. म्हणजे ही ऑर्गन तयार होण्याची प्रोसेस आहे, ज्याला ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हणतात. मग ही जी ऑर्गॅनोजेनेसिस किंवा ऑर्गन जेव्हा तयार व्हायला सुरुवात होते किंवा पहिले येतात, तेव्हा त्याला आपण टर्मिनॉलॉजी म्हणतो फिटस. अदरवाईज जेव्हा ऑर्गन नसतात तेव्हा त्याला म्हणतात एम्ब्रियो. झायगोट, मग एम्ब्रियो, मग फिटस, आणि मग हे ऑर्गन डेव्हलप व्हायला लागतात.
आता इथं होतं कसं की ज्या वेळेला फिटल डेव्हलपमेंट होते ना त्यावेळेला 7 महिन्यापर्यंत 7th महिन्यापर्यंत हे टेस्टिस ऍब्डॉमिन मध्ये असतात सगळ्यांमध्ये, ह्युमन मध्ये म्हणतोय मी हा. ऍब्डॉमिन मध्ये असतात. ऍब्डॉमिन म्हणजे कुठे? किडनीच्या खाली असतात. किडनीच्या खाली हे हे काय असतात ह्या टेस्टीज असतात. 7व्या महिन्यानंतर ह्या डिसेंड होतात म्हणजे खालच्या दाशीला सरकतात. कसे सरकतात? या टेस्टीज पासून ना एक कॅनाल तयार होते, एक डक्ट तयार होते आणि त्या डक्टला म्हणतात इंग्युनल कॅनाल. आणि ही डक्ट काय होते माहितीये का? खाली पाऊच मध्ये ओपन होते. खाली स्कूटर सॅक आहे, या स्कूटर सॅक मध्ये ती ओपन होते. तर टेस्टीज या इंग्युनल कॅनाल मधनं खाली सरकत 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 या स्कूटर सॅक मध्ये येतात. म्हणजे 7व्या महिन्यानंतर 7व्या महिन्यानंतर टेस्टीज 7व्या महिन्यापर्यंत जे ऍब्डॉमिन मध्ये होते टेस्टीज त्या आता कुठे आल्या? तर त्या आता बॉडीच्या बाहेर, ऍब्डॉमिनच्या बाहेर स्कूटर सॅक मध्ये आल्या. कुठल्या आल्या? कुठल्या कॅनल मधून आल्या? द नेम ऑफ द कॅनल इज कॉल्ड ॲज इंग्युनल कॅनल. सो म्हणून ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ मध्ये टेस्टीज डेव्हलप इन ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. टेस्टीज ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये डेव्हलप होतात. लॅटर दे आर डिसेंड म्हणजे खाली उतरतात इनटू स्कूटर सॅक थ्रू ए पॅसेज कॉल्ड ॲज इंग्युनल कॅनल. त्या कॅनलला इंग्युनल कॅनल असं म्हणतात. सो इंग्युनल कॅनल मधनं ऍब्डॉमिन मधनं टेस्टीज कुठे येतात? तर त्या स्कूटर सॅक मध्ये येतात. ईच टेस्टीज मेजरिंग अबाउट 4 to 5 सेंटीमीटर लॉंग. टेस्टीची साईज किती? 4 ते 5 सेंटीमीटर लॉंग, 2 to 3 सेंटीमीटर वाईड अँड 3 सेंटीमीटर थिक. 4 to 5 सेंटीमीटर लॉंग, 2 to 3 सेंटीमीटर वाईड अँड 3 सेंटीमीटर थिक. Presence of the peritoneal covering around the testes is an indication of its abdominal origin. त्याचं जे स्कूटर सॅकचं हे पेरिटोनियल कव्हरिंग आहे, हे पेरिटोनियल कव्हरिंग काय दाखवतं की हे काय abdominal origin मधनं आलेलं दाखवतं. ओके. सो द टेस्टीज आर सस्पेंडेड इन द स्क्रूटम बाय द स्पर्मॅटिक कॉर्ड, ज्याला आपण नंतर स्पर्मॅटिक कॉर्ड असं म्हणतो. इंग्युनल कॅनलला, इंग्युनल कॅनल नंतर आपण स्पर्मॅटिक कॉर्ड असं म्हणतो. नाउ द टेस्टीज सिक्रेट a hormone called as testosterone. This testosterone hormone stimulate the descent of testes and the fibromuscular band called as gubernaculum in the scrotum. आता ना हा काय प्रकार आहे ते आपण बघूया जरा. तिला नाही आहे. बरं, हे जे काय म्हणू त्याला आपण टेस्टीज ज्या सॅक मध्ये असतात, मी उद्या तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवेन म्हणजे लक्षात येईल तुमच्या. टेस्टीच्या एका टेस्टीच्या एका सॅक मध्ये असतात, त्या सॅकला म्हणतो आपण स्क्रूटम. तर स्क्रूटमचा जो बघा नुसत्या टेस्टीज असणार ना, त्याला काहीतरी अटॅचमेंट पाहिजे. सो टेस्टीज त्या स्क्रूटल सॅकला आतलं ज्या बँडने तयार असतात, अटॅच असतात, त्याला म्हणतात फायब्रोमस्क्युलर बँड. आणि हा फायब्रोमस्क्युलर बँडचं दुसरं नाव आहे ग्युबेनिक्युलम. फायब्रोमस्क्युलर बँडलाच म्हणतात ग्युबेनिक्युलम, GUBERNACULUM, ग्युबेनिक्युलम इन द स्क्रूटम. टेस्टीज ज्या सॅक मध्ये असतात